आहे। त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण प्रत्येक वेळी अल्फाबेट आकृतिबंध वापरण्यासाठी फुलांचाच वापर करायचा का? नाही, आपण वेगवेगळ्या आकृत्यांचा वापर या ठिकाणी करू शकतो। मग तुम्ही बाणाच्या साहाय्याने, चित्रांच्या साहाय्याने, गोट्यांच्या साहाय्याने, मण्यांच्या साहाय्याने कोणत्याही वस्तूचा वापर करू शकतात। अगदी तुमचे वही पुस्तक असेल, त्याची पानं असतील, त्याच्यावरील रेषा असतील, याचासुद्धा आपण एक आकृतिबंध तयार करू शकतो। विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर एक निरीक्षण केलं असेल तर तुम्ही आपल्या किचनमध्ये जा, तुमच्या आईने छान भांडे लावलेली असतात बघा। ते भांडे लावताना सुद्धा तुमच्या लक्षात येईल की छान वाट्या अशा मांडलेल्या असतात, एकसारख्या वाट्या असतात, त्यानंतर आधी लहान मग मोठ्या अशा पद्धतीने त्याची मांडणी केलेली असते। किंवा आपण ताटं टांगलेले असताना दिसतो, तो सुद्धा एक आकृतिबंध असतो की त्यामध्ये एक समानता असते, की हे सुद्धा आपल्याला आपल्या घरामध्ये पाहायला मिळतं। अशा पद्धतीचा हा आकृतिबंध तुम्ही सुद्धा ज्या ठिकाणी तुम्हाला दिसेल ना विद्यार्थी मित्रांनो, तो तुम्ही तुमच्या वहीमध्ये तयार करायचा आहे किंवा तुमच्या मनाने सुद्धा तयार करू शकतात। तर या आकृतिबंधामध्ये आपण अजून एक गोष्ट अशी बघणार आहोत विद्यार्थी मित्रांनो, की प्रत्येक वेळी फुलं किंवा वस्तू वापरायच्याच का? नाही, तर हा आकृतिबंध आपण अंकांच्या साहाय्याने सुद्धा तयार करू शकतो। किंवा आपल्या गणितामध्ये 1 ते 100 अंक आहेत, पाढे आहेत, खूप साऱ्या गोष्टी आहेत की ज्याच्यात सुद्धा आपल्याला आकृतिबंध तयार करता येईल। एक बघा, एक छोटासा आकृतिबंध आपण अंकांचा वापर तयार करून केलेला आहे। बघा या ठिकाणी आता मी अंक वापरले आहेत। 1 गुणिले 1, उत्तर आले 1, नंतर घेतलं एकानंतर दुसरा अंक येतो 2, 2 गुणिले 2 4, पुन्हा 3 घेतला, 3 गुणिले 3 9। मग आता इथे मात्र मध्ये काहीच लिहिलेलं नाही आणि त्याच्या पुढे पुन्हा आपण काही जागा मोकळी सोडली आणि पुढे आपण लिहिलेलं आहे। मग हे मध्ये काय लिहायचं? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आकृतिबंध म्हणजे काय हे जर तुमच्या नीट लक्षात आलं असेल तर तुमच्या लक्षात येईल की आपण यामध्ये 1 नंतर 2, 2 नंतर 3, 3 नंतर 4, 4 नंतर 5 येणार आहे, 5 नंतर 6, 6 नंतर 7, 7 नंतर 8 याचा आपण गुणाकार करत जाणार आहोत। तो कसा? बघा मग आता या ठिकाणी आपण केलं आहे 1 गुणिले 1 2 लिहिलं आहे, 2 गुणिले 2 4, नंतर 3 गुणिले 3 9 लिहिलं आहे, 4 गुणिले 4 लिहिलं आहे, अशा पद्धतीने 5 गुणिले 5 लिहिलं आहे, 6 गुणिले 6 आणि त्याचं उत्तर पुढे लिहिलं आहे। म्हणजे अशा पद्धतीने हा जो आपला रिकामा आकृतिबंध होता तो आपण या ठिकाणी पूर्ण केलेला आहे। बघा तर अंकांचा वापर करून सुद्धा आपल्याला अतिशय सोप्या पद्धतीने आणि छान पद्धतीने आकृतिबंध तयार करता येतो। मग आकृतिबंध तयार करताना विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही पाढ्यांचा वापर छान करू शकतात किंवा आपली एखादी ओळ असेल 11चा असेल 11 12 13 मधले अंक सोडून द्यायचे आणि पुढं लिहायचं। अशा पद्धतीने सुद्धा आपण आकृतिबंध तयार करू शकतो। ह्या आकृतिबंधाचा वापर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला पाढे पाठ करण्यासाठी खूप छान होणार आहे बरं का। काय करायचं माहीत आहे का? की तुमचे पाढे पाठ आहेत किंवा नसतील, छान आपल्या चौकटी वहीमध्ये काय करायचं, पाढे लिहायचे। बे 1 बे 2 4 मधला अंक सोडून द्यायचा। तुम्ही तुमच्या भावाच्या किंवा आईवडिलांच्या मदतीने ही गोष्ट करू शकता। त्यांना म्हणायचं की मला चौकटीमध्ये छानपैकी असे अंक लिहून द्या आणि मधले अंक सोडून द्या। ते अंक मी माझ्या स्वतःच्या स्मरणाने आठवून मी ते लिहिणार आहे। म्हणजे तुमचा तो एक छानसा आकृतिबंध त्यात तयार होणार आहे। मग ते पाढे तयार करत असताना तुम्ही पाठांतर तुमचं वाढणार आहे आणि छान पद्धतीने तुमचे पाढेसुद्धा पाठ होऊन तुमचं लेखन स्वरूपामध्ये सुद्धा प्रॅक्टिस होणार आहे। मग असे आकृतिबंध तुम्ही तुमच्या लहान भावाला पण तुम्ही शिकवू शकतात आणि तुम्ही स्वतःसुद्धा मोठ्यांच्या मदतीने शिकून घेऊ शकतात। तर आहे की नाही हा सोपा आकृतिबंध? बघा विद्यार्थी मित्रांनो, आता आपण हे छोट्या छोट्या गोष्टींमधला आकृतिबंध पाहिला, पण आपण जर रोजच्या जीवनामध्ये बघितलं तर असे आकृतिबंध आपल्याला खूप छान पद्धतीने पाहायला मिळतात। बघा तुम्ही आता बसलेले आहात, खालीच बघा बरं, तुमच्या घरामध्ये छानपैकी फरशी लावलेली असते, आहे की नाही लावलेली घराला फरशी? त्या फरशीचं एक निरीक्षण करा बरं कसं केलं आहे। जर तुमची सारख्याच एका रंगाची फरशी असेल तर काही नाही, पण जर तुम्ही वेगवेगळ्या आकाराची फरशी लावलेली असेल किंवा वेगळ्या रंगाची किंवा फुलांची लावलेली असेल तर तुमच्या लक्षात येईल बघा की काय होतं, त्या फुलांपासून त्या फरच्यांपासून सुद्धा खूप छान अशी डिझाईन तयार केलेली असते आणि ती डिझाईन इतकी सुंदर वाटते की आपल्याला असं वाटतं पाहताना की ही एकच फरची आहे, पण ते फरशीचे वेगवेगळे तुकडे असतात, पण ते इतके सुंदर पद्धतीने बसवलेले असतात की आपल्याला पाहताना ती एकच भासते। मग हा बघा, हा या की नाही आकृतिबंधाचा एक नमुना सुंदरसा जो आपण नेहमीच पाहतो। त्या पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो तुम्ही शाळेमध्ये असाल किंवा इतर ठिकाणी सुद्धा त्याचा एक नमुना पाहू शकता। तो म्हणजे बघा, आपण आवारामध्ये खेळत असताना छोट्या छोट्या फरच्या बसवलेल्या असतात, पिवळ्या आणि लाल रंगाच्या, त्याला आपण गट्टू असं पण म्हणतो। ते जर तुम्ही बसवलेले बघितलेत तर तुमच्या लक्षात येईल की किती छान डिझाईनमध्ये ते बसवलेले असतात।
तो जो एक प्रकार आहे ना विद्यार्थी मित्रांनो, त्यालासुद्धा आकृतिबंध असंच म्हणतात. तुमच्या पुस्तकात देखील त्याचे खूप छान चित्र दिलेली आहेत आणि त्या आकृतिबंधाचा त्याचा कशासाठी वापर होतो हेही तुमच्या लक्षात येईल. की आकृतिबंध म्हणजे काय, एक सुंदरशी आकृती जी डोळ्याला छान दिसेल आणि तिच्यामध्ये काहीतरी एकता असेल अशा पद्धतीने तयार केलेला बंध म्हणजे आकृतिबंध आपल्याला तयार करता येतो. मग असे वेगवेगळे आकृतिबंध तुम्हाला जिथे कुठे पाहायला मिळतील ते तुम्ही स्मरणात ठेवायचे आणि तुमच्या वहीमध्ये रेखाटण्याचा प्रयत्न करायचा आहे. आले समजलं विद्यार्थी मित्रांनो? तर असे आकृतिबंध तुम्ही पाहणार आहात, शोधणार आहात आणि तुमच्या वहीमध्ये त्याचं चित्र छानसं काढणार आहात. तर मी तुम्हाला आज याच्यासाठी एक वेगळाच अभ्यास देणार आहे. तो म्हणजे तुम्ही पाढे तयार करायचे आणि पाढ्यांपासून आकृतिबंध तयार करायचा. एवढंच नाही तर बेरीज, वजाबाकी, गुणाकार यासाठी सुद्धा तुम्ही आकृतिबंधाचा वापर अतिशय चांगल्या पद्धतीने करू शकतात. तर छोटे छोटे गणितं घेऊन त्यापासून सुद्धा तुम्ही आकृतिबंध तयार करायचा आहे. आणि आपल्या पुस्तकामध्ये जो अभ्यास तुम्हाला दिलेला आहे तो तुम्ही पेन्सिलच्या सहाय्याने त्या ठिकाणी तयार करायचा आहे आणि सोडवायचा आहे. आलंय तुमच्या लक्षात? तर असा हा अभ्यास पूर्ण करून वहीमध्ये आपल्या वडिलांना दाखवायचा आहे. धन्यवाद.